धोंडू काका मैदानावरती आम्ही आवर्जून जवळून पाहिलाय. ऐतिहासिक क्रीडांगण. खर तर धोंडू काका मैदान म्हटलं की प्रचंड प्रेक्षक, भरपूर गर्दी, पंचांचा ग्रीन सिग्नल, धावाला होईल सुरुवात. जरूर चर्चा सुरू असेल. स्ट्राइक गोलंदाज करण घनसोलकर. करण बॉलिंग ट्रॅक वरती असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. हो, पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. स्टँड वरती आदळलाय. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार. फलंदाज प्रणय पाटील. बॅक टू द पॅव्हलियन. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती ही विकेट काही समजू शकला नाहीये फलंदाज. परफेक्ट यॉर्कर. अगदी 3 स्टंपच्या मधोमध चेंडू पडला आणि तदनंतर एस्ट्यांचा वेध घेतला. फलंदाज बाद झाला प्रणय पाटील. आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती मंगेश खारकर. मंगेश खारकर या खेळाडूला आपण पाहतोय. आज ही खरं धोंडू काका मैदानावरती संपन्न झालेल्या त्या स्पर्धा, प्रेक्षकांची आलोट गर्दी. पेन तालुक्यामधून खरं तर जांतराजा दादर संघ असेल, कलवे संघ असेल, जिते संघ असेल, बलवली संघ, त्या मैदानावरती पेन संघाचं, पेन तालुक्याचं नेतृत्व त्यांनी केलं. आणि तदनंतर उरण तालुक्यातील बलाढ्य संघ, असे बॅटल्स, क्रिकेटचा तो महासंग्राम धोंडू काका मैदानावरती जरूर आपण कित्येक वेळा पाहिलाय. आणि त्याच मैदानावरती खरं तर योगेश म्हात्रे यांच्या अनेक इनिंग्स खरं तर आम्ही पाहिल्यात. आज खरं तर महत्वाची जिम्मेदारी त्यांच्यावरती असेल. 4 षटकांच्या मॅच मध्ये खरं तर त्यांना मात्र अगदी 3ऱ्या-4थ्या षटकापर्यंत थांबावं लागेल. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने व्हेरिएशन, कट्टर गोलंदाजी. खरं तर ग्रामीण गटाचा जर का आपण विचार केला तर CDE पूल मधून जे संघ खेळतात त्यांची गोलंदाजी जर का तुम्ही पाहिले तर स्ट्रेट व्हाईट यॉर्कर ला खरं तर ते अटॅक करतात. परंतु ए पूल मधील जे गोलंदाज आहेत धीम्या गतीने, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन त्यांच्याकडे भरपूर पाहायला मिळतो. आणखीन एक धक्का. जबरदस्त बॉलिंग. गोलंदाज करण घनसोलकर. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती विकेट, तदनंतर वाईड, मग डॉट आणि आता आणखीन एक विकेट. आघाडीचे 2 खेळाडू प्रणय पाटील आणि मंगेश खारकर आमच्या स्कोररला कोणत्याही प्रकारची मेहनत न करता ते लवकर बाद झालेत. स्कोररला अजिबात त्यांनी डिस्टर्ब केलं नाहीये. खरं तर एकही रन्स त्यांच्या अकाउंट्स मध्ये नाहीये. डक वरती हे दोन्ही खेळाडू बाद झालेत. 4थ्या क्रमांकावरती अनिकेत पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. स्ट्राइक गोलंदाज कसा हवा याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चर्चा सुरू होती F किंवा EDC पूल मधील गोलंदाज आणि A पूल मध्ये. पण A पूल मध्ये आपण कटर गोलंदाजी पाहतो. तुम्ही जर का स्ट्रेट गोलंदाजी केलीत तर तुम्हाला भरपूर मार पडेल. तुम्हाला व्हेरिएशन दाखवावे लागतील. चेंडूला इनस्विंग, आउटस्विंग आणि त्याचबरोबरीने गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, तुम्हाला गती परिवर्तन करावं लागेल. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन आम्ही नेहमी म्हणतोय. षटकातील पुढचा चेंडू आपण पाहूया. करणला आपण पाहतोय. थोडासा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न, घाई केली. चला असं वाटलं की कदाचित धावबाची एखादी विकेट होईल का, परंतु नाहीये. व्हाईटचा कॉल या ठिकाणी जरूर असेल. 1+1, व्हाईट +1, रन्स येतील 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 3. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. संयम अव्हासकर, पेन कोलीवाडा आमचे खूप चांगले मित्र आहेत. ऍज अ स्कोरिंगच्या भूमिकेत इकडच्या बऱ्याचशा स्पर्धा खरं तर ते कव्हर करतायत आणि खूप चांगलं स्कोरिंग त्यांचं आम्ही पाहिलंय. सेम थोडं आता मी तर म्हणेल की योगेश म्हात्रेला आपला क्लास दाखवावा लागेल. बा स्विच हिटचा फटका त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. ऑफ साईडला जर का आपण विचार केला तर 30 सर्कलच्या आतमध्ये 3, 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 1 खेळाडू
मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन असल्यामुळे 2 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. ऐतिहासिक क्रीडांगण आहे. जणू काही या मैदानाच्या प्रेमात पडावा असं हे मैदान आहे. आणि या मैदानावरती प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की आपल्या टेनिस बॉल क्रिकेट करिअरमध्ये एकदा तरी स्पर्धा या मैदानावरती खेळण्याची संधी मिळावी. चांगला चेंडू आहे ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी. पण जी गोलंदाजी आपण पाहतो ना, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन आपण पाहतोय. एकसारखे चेंडू पाहायला मिळतच नाही आहेत. कमालीची गोलंदाजी करण घनसोलकर. पण वाईटचे रस आले हरकत नाहीये, परंतु मला जी गोलंदाजी करायची आहे, मी जो माइंडसेट या ठिकाणी दाखवला तुम्हाला दाखवायचा. आणि इकडे देखील पहा, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना पानदिवे 11 टीमला. माइंडसेट कमालीचा आहे. या जर का पहिल्या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 4, विकेट्स गेल्या 3. 4 रन्स वरती 3 विकेट्स. तर जरूर आपण पाहतोय पहिलं षटक करणचं आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल झालाय वीरेंद्र पाटील. आता लढावं लागेल पानदिवे 11च्या या 2 शिलेदारांना थांबावं लागेल, तळ ठोकून थांबावं लागेल. आणि फक्त थांबूनही जमणार नाहीये, खर तर एखादा मोठा स्ट्रोक्स देखील खेळावा लागेल. 3 ओव्हरचा खर तर खेळ आता मात्र बाकी आहे. आणि या येणाऱ्या 3 षटकांमध्ये योगेश म्हात्रे याला मात्र आपला खेळ थोडासा वाढवावा लागेल. अर्थातच जो ज्या स्ट्राईक रेटने तो सध्याच्या घडीला बॅटिंग करतो, तो स्ट्राईक रेट थोडा वाढवावा लागेल. पाटा विकेट आहे, आउटफील्ड कमालीची फास्ट आहे, ग्रीन ग्रासचे मैदान आहे. या मैदानावरती भरपूर रन्स आपण पाहिल्यात. आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किमान तुम्हाला 40-45 बनवाव्या लागतील. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज प्रमोद पाटील. प्रमोद पाटीलला प्राचारण केलंय. दुसऱ्या षटकासाठी नगरपालिका एन कडून तो गोलंदाजी करेल. हो, फुलटो असा आहे, सोडणार नाहीये खरं तर फलंदाज. एका टप्प्यावरती चेंडू मात्र सरळ निघाला, सीमा पार, चौकार. जवळ खर तर क्षेत्ररक्षक आपण पाहिलाय. पॉवर पेचं षटक संपल्यानंतर 5 खेळाडू 30 यार्ड घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला 3, ऑफ साईडला 2. नेक्स्ट बॉल, समोरला चेंडू जरूर होता. पुन्हा एकदा जागा बनवत स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर कडे चेंडू मात्र निघाला. रन्स आली एक सिंगल. एकदा व्यूहरचना आपण पाहूया. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये खेळाडू, आणि तदनंतर वाईडिश लॉंग ऑफला एक, ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन, तदनंतर काऊ कॉर्नर आणि डीप मध्ये लॉंग लेग, असे 5 खेळाडू डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा धीम्या गतीने करताना चेंडू जरूर पाहायला मिळतोय. पण ज्या वेगाने चेंडू यायला हवंय जी अपेक्षा आहे, परंतु त्या वेगाने चेंडू मात्र येत नाही आहेत. गोलंदाजांना ठाऊक आहे की गती द्यायची नाहीये, गती दिली तर दुर्गती होईल, पेस द्यायचा नाहीये. कारण की आजकाल जेवढ्या स्पीडनी चेंडू येतो ना, तेवढ्या स्पीडनी किंबहुना दुपटीने चेंडू मैदानाच्या बाहेर जातो. त्यामुळे खरं तर हे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय. हो, समोरला चेंडू आहे, लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडलाय झेल, बिग विकेट डाऊन. योगेश म्हात्रे back to the pavilion. विशाल 10 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 4 विकेट्स गमावलेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी असेल. एखाद्या खेळाडूला आता जिम्मेदारी घ्यावी लागेल, एका पार्टनरशिपची आवश्यकता असेल.
पानदेवी 11 टीमला चांगला चेंडू आहे. लोवर फुल टॉस, बॅट्समन बीट झालाय. निर्धाव चेंडू जरूर पाहतोय. कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळत नाहीये. मोठं क्रीडांगण आहे. या मैदानावरच्या बाउंड्र्या तितक्याशा जवळ नाही आहेत. उरण तालुक्यामध्ये, पनवल तालुक्यामध्ये जर का आपण मैदानं पाहिले तर तिकडची मैदानं थोडीशी छोटी आहेत, परंतु हे मैदान भरपूर मोठं आहे. पहा, या मैदानावरती तुम्हाला लेदरच्या स्पर्धा देखील पाहायला मिळतात. आणि रात्रीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट ग्रामीण गटातील हे सर्व संघ आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. धीम्या गतीने हा चेंडू आपण जरूर पाहिलाय. फिंगर रोल्स केले, थोडीशी गती काढून घेतली चेंडू मधील. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. रन्स आल्यात 11. ह्याच गतीने जर का पुढे धावा येत राहिल्या तर 22 आणि त्या पुरेशा राहणार नाही आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा जर का आपण विचार केला तर नेरे दुंद्रे विभाग आणि त्या विभागामध्ये गावदेवी आंबिवली. जणू काही एखाद्या गावामध्ये आपण गेल्यानंतर सरपंच त्याचा पत्ता विचारतो ना, की बाबा सरपंच कुठे राहतात, तर ते जरूर सांगतील की त्यांचा घर हा आहे. आणि त्या परिसरामध्ये जर का तुम्ही गेलात तर कोणते संघ बलाढ्य आहेत तर आंबिवलीचं नाव आवर्जून घेतील. असा संघ या मैदानावरती जर आपण पाहतोय. गावदेवी आंबिवली लढावं लागेल आज. येणाऱ्या या 2 षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 रन्स जमा करावे लागतील पानदिवे 11 टीमला. पण या दोन्ही खेळाडूंकडे ती शैली, तो क्लास आहे, ती पॉवर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटिंग ते करू शकतात. पण चेंडू जर का तुमच्याकडे येत नसेल तर मी तर म्हणेन की तुम्हाला स्ट्रोक्स ते बनवावे लागतील. शॉर्ट सिलेक्शन तुम्हाला परफेक्टली खेळावे लागतील. मेरिटनुसार खरं तर तुम्हाला क्रिकेट आता खेळावा लागेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज निखिल पाटील आक्रमण करावं लागेल. खरं तर अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तुम्हाला आक्रमक मोडमध्ये यावं लागेल. 11 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. येणाऱ्या या षटकामध्ये किमान 10 ते 12 रन्स येणं अपेक्षित असेल. पाहूया काय घडेल. समोरला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड हिट, क्षेत्ररक्षक आहे इंटरेस्टेड. चांगला प्रयत्न. सिंगल कंप्लीट. त्या ठिकाणी सेकंडचा कॉल. OUT रनआउटची विकेट. फलंदाज बाद होईल. अर्थातच नॉन स्ट्राईकला वीरेंद्र पाटील पोहोचू शकला नाहीये. धावबाची आणखीन एक विकेट. विकेट्स गमावल्यात एकूण 5. बॅटिंग करत असताना पानदिवे 11 संघ मात्र आता अडचणीत सापडलाय. प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील खरं तर भरोश्याचा खेळाडू आहे. लोअर मिडल ऑर्डर मध्ये कित्येक स्पर्धांमध्ये चांगलं कार्य त्याचं राहिलंय. चांगल्या इनिंग त्याच्या पाहिल्यात. पण या खेळाडूंना कमी चेंडू खेळायला मिळतात. परंतु आता मात्र जर का आपण विचार केला तर एकूण 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 11 चेंडूंमध्ये किमान 2 ते 3 षटकार येणं अपेक्षित असेल. नेक्स्ट बॉल अलाउंग द कार्पेट. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. मिड विकेटला सिंगल रन्स मिळेल. पण मैदानावरती खरं तर तुम्ही दुसरी रन्स घेण्यासाठी फार मोठी रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. फेकी केल्यानंतर 1 बाउन्स कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. सो दुसरी रन्स घेताना तुम्हाला भरपूर विचार करावा लागेल. सन्माननीय निलेश नाईक सरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांचा आवाज आपण ऐकतोय. आणि आमचे दमदार वजनदार उपाध्यक्ष अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे बंटी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहतोय. मोस्ट वेलकम. आणि विकेट, आणखीन एक विकेट. हे प्रेशर आहे. जेव्हा धावा येत नाहीयेत ना तेव्हा फलंदाजांवरती भरपूर प्रेशर येतं. आणि त्या प्रेशर मध्ये दडपणात खरं तर या विकेट्स आता मात्र गमावतोय टीम पानदिवे 11. पानदिवे 11 मोकाशी चषक खरं तर जो आपण पाहिला होता, अर्थातच धोंडू आका मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा आणि त्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये समालोचन करण्याची संधी. परंतु ते मैदान सदैव स्मरणात राहील. आम्ही आवर्जून पेनच्या या
भव्य दिव्य क्रीडांगणाचा विचार करतोय, उल्लेख करतोय. पेण तालुक्यामध्ये खरं तर पेण नगरपालिकेचे हे मैदान, पेण पूर्व विभागामध्ये बंडी नाणेगावचं मैदान, हमरापूर विभागामध्ये जय गिरोबा जोहेचं क्रीडांगण आणि उरण पूर्व विभागामध्ये थोंडू काका मैदान. ओ लॉफ्टेड हिट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आज दिवस नाहीये पान दिवेचा असं मात्र म्हणावं लागेल. आणखीन एक विकेट. फटका खूप चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. स्विगी आणि झोमॅटो पेक्षा फास्ट डिलिव्हरी, चेंडू सरळ हातात. आणखीन एक धक्का. फलंदाज प्रशांत पाटील बॅक टू द पॅव्हलियन. सात विकेट्स गमावल्यात. जणू काही धावांचा दुष्काळ पडलाय. खर तर हे क्रीडांगण बॅट्समनसाठी अतिशय उपयुक्त आहे असं म्हणावं लागेल. गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून खर तर या सर्व विकेट्सला ओळखलं तर दर रात्रीला खर तर प्रत्येक दिवशी वेगळी विकेट, हे वैशिष्ट्य राहिलंय या मैदानाचं. आणि परफेक्टली तुम्हाला विकेट्स या मैदानावरती पाहायला मिळतील की ज्या लेदर क्रिकेटसाठी देखील वापरल्या जात आहेत. नेक्स्ट बॉल अलाउंड द कार्पेट. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न व्हीसेप मध्ये. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उभा असेल. रन्स येईल एक सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 14. लढावा लागेल. पहा अद्याप वेल संपली नाहीये क्रिकेटमध्ये. कधी तुमचा विजय होईल, कधी तुमची वेल येईल हे सांगू शकत नाही आहोत. हो लॉफ करण्याचा प्रयत्न उंची अधिक घेतलाय. डिस्टन्स कव्हर केलंय का चेंडूने? नाहीये. क्षेत्ररक्षक तिकडे उभा असेल. सोप्पा झेल पकडलाय नितीन पाटीलने. आणि फलंदाज या ठिकाणी विशाल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. सर्वोत्कृष्ट समालोचकांच्या यादीमध्ये आदराने सन्मानाने ज्यांचं नाव घेतलं जातो, मराठी आणि हिंदी भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे, कलवे गावचे सुपुत्र निलेश नाईक. खरं तर त्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपण ऐकतोय. 14 रन्स आणि 8 विकेट्स अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच. आणखीन एक विकेट. चला आता ऑल आउटचा खतरा या संघावरती जरूर असेल. 14 रन्स आणि 9 विकेट्स गमावल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केलंय. सन्माननीय प्रकाश पाटील नारपोली, आपणास विनंती असेल की आपण अतिथी मंचकावरती यावं. मंगेश दादा आपली वाट पाहत आहेत. नेक्स्ट मॅच. चला आपण नारपोलीच्याच कॅप्टनला विनंती करूया टॉस साठी यावं. आणि जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नेवाली दोन्ही टीम कॅप्टन्स आपण टॉस साठी या. नावाली आणि नारपोली अशी लढत. मंगेश दादा पाटील आणि प्रकाश दादा पाटील यांना विनंती असेल नारपोलीचे आहेत, आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. चांगला फटका आहे. खरं तर अद्याप रन्स मात्र या ठिकाणी जरूर येत असताना आपण पाहतोय पानदेव 11 टीम साठी. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती जरूर पाहिली होती 14. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आला दुहेरी फटका. रन्स आल्यात 16. 16 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू बिंदी गेंद.
ज्याला म्हटली जाईल. डॉट बॉल जरूर आपण पाहतोय 16 रन स्कोर कार्डवरती जरूर आहेत. हा किमान आता मात्र 20 ते 25च्या टार्गेटकडे जरूर लक्ष असेल पानदेवी 11 टीमचं. पण प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक मैदानावरती रन्स होतीलच असं नाहीये. बंटी प्रत्येक दिवस हे सुखाचे असतीलच असं नाहीये. आयुष्यात कधी सुखाचे दिवस कधी दुःखाचे दिवस येतच असतात. क्रिकेट देखील तसंच आहे. प्रत्येक ट्रॉफीज मध्ये प्रत्येक सिरीज मध्ये प्रत्येक स्पर्धेत आपला संघ जिंकेल असं नाहीये, परंतु आलेल्या सर्व पाठीराख्यांना असं वाटत होतं की माझा संघ जिंकू दे. लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नो डाऊट अवघ्या 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील करेल पण सेकंड साठी चान्स घेणार नाहीत की कारण दोन्ही खेळाडूंना ठाऊक आहे शेवटची विकेट आहे. इथे जर का विकेट गमावली तर मात्र आपला संघ ऑल आउट होईल. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अप्रतिम असं आयोजन. पेन तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत राहणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. शूरवीर शंभूराजे चषक 2026. खर तर या वर्षात अनेक स्पर्धा पाहिल्या आपण बंटी म्हात्रे, परंतु हे आयोजन कमालीचं आयोजन राहिलंय. लास्ट बॉल वरती रन्स मिळाली. एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 19 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. सन्माननीय निशाकर दादा घरत ग्रामपंचायत सदस्य दुष्मी खारपाडा, सन्माननीय संजय दादा घरत उपसरपंच ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा, सन्माननीय लीलाधर दादा म्हात्रे सरपंच जिते आणि सन्माननीय ॲडव्होकेट जगदीश दादा पाटील उपसरपंच ग्रामपंचायत आंबिवली यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा खर तर आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट मॅच टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय नारपोली आणि नावाली या दोन्ही टीम कॅप्टन्सला आमची विनंती असेल. लास्ट कॉल आहे, आपण टॉस साठी यावं. तो आज के इस दूसरे रात का अंतिम मुकाबला पहले दौर का नारपोली बनाम पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली के बीच रहेगा. दोनों ही मंजी हुई टीमें हैं, बड़ी टीमें हैं और बड़ी टीमों के बीच का संघर्ष आज मैदान पर. एक तरफ नारपोली 11 वर्सेस पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली. दोनों ही टीमों को कॉम्बॉक्स की ओर से हार्दिक हार्दिक शुभकामनाएं कि आप अच्छा खेले, अच्छा क्रिकेट हो और अच्छा बैटल मैदान में हम सभी दर्शकों को कॉम्बॉक्स को देखने को मिले. और इसी के साथ पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली का कप्तान और नारपोली के धुरंधर अब ये मैदान पर उतरते हुए मैच टॉस के लिए दोनों ही टीमों से शुभकामनाएं देंगे. 4-4 ओवर प्रति पारी का मुकाबला. हमारे गांव के विशाल पाटिल जो कि हमारे छोटे भाई हैं वो भी इस टीम के साथ आए हैं पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली की. और आज इन दोनों ही टीमों के बीच होगा टॉस. हु इज कॉल फर्स्ट, कोण बोलते? टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. आपण बघतोय नारपोली संघाने नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलाय. काय असेल निर्णय? 2 मिनटात सांगते. चलो दोनों संघांना शुभेच्छा देव्या. बहुत अच्छा क्रिकेट आपके द्वारा हो. और परमेश जी और हम अब कॉम बॉक्स में एक साथ वापस आएंगे पेयरिंग कमेंट्री हिंदी मराठी के लिए. त्याच्या अगोदर आपण इथे स्वागत घेतो ना आदरणीय प्रकाश भाऊ पाटील यांचे इथे सहर्ष स्वागत करूया. मित्रांनो, कधीच जीवनामध्ये दुसऱ्यांच्या सावलीत उभं राहिलो की आपल्याला स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येत नाही आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्षाच्या उन्हामध्ये आपल्याला तप्त व्हावं लागतं. आणि तेच तप्तता तीच दाहकता धाकल्या धन्याच्या वाटेला आली ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या. आणि त्याच शंभू महाराजांच्या नावाने हे शंभूराजे चषक आपण पाहतोय. कारण वयाच्या अवघ्या 3 वर्षात जिथे आई आणि बाबा काय असतात हे कळत नाही, अशा वेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या डोक्यावरचं मातृछायेचं छत्र हरवलं. 7व्या वर्षी
सप्ताहाच्या अंतर्गत छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यासाठी गहाण राहावं लागलं. वयाच्या 8व्या वर्षी ज्यावेळी आपण आई वडिलांकडे चॉकलेट मागतो त्या वयात तब्बल 500 कोस दूर असणाऱ्या आग्र्याला महाराजांसोबत त्यांना जावं लागलं. जिजामातेने विचारलं परमेशजी की कशाला नेता या लाडक्या शंभू बाळाला. त्यांनी सांगितलं की परमुलुक कसा आहे, परमुलुकाची माणसं कशी आहेत, त्यांची संस्कृती कशी आहे, त्यांची भाषा कशी आहे आणि ज्या शत्रूशी आपल्याला बंटी लढायचा आहे तो शत्रू कसा आहे हे पाहण्यासाठी वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी महाराजांना दिल्लीवर न्यायला भाग पाडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांची आठवण आज या दिवसाच्या निमित्ताने आपण नक्कीच करूया. परंतु पुनश्च एकदा आपण क्रीडांगणावर वळूया आणि मराठी आणि हिंदीची पेरिंग कॉमेंट्रीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, आप सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है. परमेश जी, 2020 और 2020 में एडिलेड का वो मैदान, दूसरे सत्र में मात्र 36 रन बनाए थे भारतीय टीम ने और वही कुछ आज बड़े दिनों के बाद एक लो स्कोरिंग मैच हमें दिखाई दे रहा है. आज के इस दूसरे रात का पहले दौर का तीसरा मुकाबला, एक तरफ गावदेवी अंबिवली वर्सेस पांडेवी 11 और पांडेवी 11 ने पहले ओके तन्मय 11 जय हनुमान नारपोली वर्सेस पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली की बीच अगला मैच. लंबे ये नाम है, क्या वो उस नाम के अनुपात काम करेंगे. मैच की ओर बढ़ते हैं. दोनों ही टीमों को हार्दिक शुभकामनाएं और अब टारगेट है मात्र 20 रनों का. अगर आप कप्तान होते गेंदबाजी करने वाली टीम का तो क्या आपके मन में रहता परमेश जी. नक्कीच त्याआधी खरं तर हा पहिला चेंडू जरूर आपण पाहतोय डीप मध्ये लॉंग चेस त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पण 20 रन जर का आता वाचवायच्या असत्या तर मात्र क्लोजिंग फिल्डर्स मी अधिक एक्स्ट्रा घेतले असते 38 सर्कलच्या आतमध्ये. अर्थातच पॉवर प्ले ऑन असल्यामुळे फक्त 2 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आणि थोडे क्लोजिंग फिल्डर्स, सिंगल सेव्हिंग फिल्डर्स अशा प्रकारची व्यूहरचना माझ्या मनात असते आणि त्या माइंडसेटने खरं तर मी या मैदानामध्ये उतरला असतो. पांडेवी टीम के पास अब बचाने के लिए कुछ नहीं है. काफी अच्छा एक्शन है इस गेंदबाज का, बहुत ही बढ़िया रिलीज है लेकिन फुल टॉस कर बैठे. गरीबी में आटा गीले कर देने वाली बात. लोअर फुल टॉस था, सीधे ब्लेड से आड़ा बल्ला किया और सिर्फ दिशा दी. मिड विकेट का क्षेत्र खाली था और वहां पर चौके के साथ स्वागत किया है इस शानदार बल्लेबाज ने. तीस म्हात्रे जीते यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचकावर यायचं आहे. कमाल की शुरुआत बल्लेबाजों द्वारा. हो इसे कहते हैं जज्बा. जो छत्रपति शंभू महाराज ने दिखाया था वही जज्बा गेंदबाज ने दिखाया. चौका जरूर खाया लेकिन मिडल स्टंप टू मिडल स्टंप ही गेंदबाजी की. एक चौका खाया लेकिन उसके बाद शानदार वापसी और उसके बाद पहला विकेट गिरता हुआ 5 रन या 6 रन स्कोरबोर्ड पर. सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. शूरवीर शंभूराजा चषक आजची दुसरी रात्र पाहतोय. कॉम्बॉक्स मध्ये निलेश नाईक सरांचा आवाज जरूर आपण ऐकतोय. अवघ्या 20 धावसंख्येचं खरं तर हे लक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याच अशा स्पर्धा, बऱ्याच अशा मॅचेस आपण पाहिल्या की जिकडे लो स्कोरिंग मध्ये देखील खरं तर ती लढत खरं तर त्या रन्स डिफेन्स होताना आपण जरूर पाहतोय. परंतु ह्या मॅच मध्ये काय घडेल, एक विकेट तर जरूर मिळाली. 6 धावा धावफलकावर आल्यात आणि लढावं लागेल त्यांना, कारण अवघे 400 मावळे छत्रपती संभाजी महाराजांकडे संगमेश्वर येथे होते आणि 50,000ची फौज घेऊन मुकर्रब खान निघाला होता
आणि अशा वेळी महाराजांनी ती लढाई लढली. 70 वर्षाचे मालोजीराजे सेनापती पन्हाळ्याचे होते आणि 2 हातात तलवारी घेऊन त्यांनी शत्रूची झुंज दिली होती. ती झुंज कुठेतरी इथे या संघाला आठवावी लागेल. ती म्हणजे गावदेवी आंबिवली आणि पाणदिवे या 2 संघामधील पाणदिवे 11च्या या गोलंदाजाला. कारण चौकार त्याने जरूर खाल्लाय. पुढच्या बॉलवर त्याने कमबॅक केली. ह्यानंतरचा बॉल निर्धाव त्याने टाकलाय. 6 धावा अद्याप दिल्यात. आणखी असे 1-2 विकेट मिळाले तर सामना 3ऱ्या षटकापर्यंत नक्की जाईल. 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. वा, नक्कीच ऑफ साईडला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल. रन्स येईल एक सिंगल. इतिहासातील आणखीन एक घटना, कोंढाणा किल्ला. तानाजी मालसुरे आणि त्यांचे सर्व शूरवीर मावले कोंढाणा किल्ला सर करत असताना स्वतः तानाजी मालसुरे जेव्हा धारातीर्थी पडले तरी देखील त्यांच्या मावल्यांनी धीर सोडला नाही. तो किल्ला त्यांनी सर केला. असे बरेचसे उदाहरणं आहेत पावनखिंडीतील इतिहास. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल बंधू यांनी जो इतिहास रचलाय, पण इतिहासामध्ये अशा बऱ्याचशा घटना आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त होईल. 8 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 20चं टार्गेट आहे. मी तर म्हणलं की पानदिवे संघाने हा सामना 3ऱ्या षटकापर्यंत तरी न्यावा. कारण की लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी देखील प्रतिस्पर्धेला संघाला थोडी मेहनत करायला खरं तर लावायला हवी. काही हरकत नाहीये. कारण तुम्हाला लढण्यासाठी बरंच काही असतं आणि ज्यावेळी तुमच्याकडे हारण्यासाठी काहीच नसतं ना, त्यावेळी तुमची झुंज एक वेगळी असते. कारण ते तुमच्या नावासाठी तुम्ही खेळत असता. आणि इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लढाया जिंकल्या आणि त्याच्या मागची जर प्रेरणा असेल तर ती आपल्याला मिळायला हवी. जर जीवनात तुम्ही कुठेतरी खचलात ना, तर रायगडावर जा. त्या रायगडाची माती कपाळाला लावा. तिथे बघा ती भव्यता आणि ती दिव्यता. आणि अशा वेळी त्या वादळ वाऱ्यांना तोंड देत तो सह्याद्रीचा हिरा तिथे आजही चमकतोय. आणि तिथून लढण्याची प्रेरणा दोन्ही संघाला घ्यावी लागेल. 8 धावा आल्यात. 12ची गरज आहे. 18 चेंडू आहेत. 12 चेंडूंपर्यंत ही लढत नेली. 3 षटकापर्यंत तरी पाणदिवे संघाचं कौतुक आपण करूया. मात्र तेवढंच कौतुक गावदेवी आंबिवली संघाच्या गोलंदाजाचं सुद्धा पहिल्या सत्रामध्ये केलं तुम्ही, की काय गोलंदाजी त्यांनी केली आणि तेवढीच साथ त्यांना दिली ती म्हणजे क्षेत्ररक्षकाने. आताही साथ मिळेल का पाणदिवे संघाला? दुसरं षटक हाताळण्यासाठी आला आहे गोलंदाजाचं नाव प्रशांत पाटील, यावेळी नगरपालिका एंडकडून. नक्कीच महत्वाची जिम्मेदारी प्रशांत पाटील या गोलंदाजावरती देखील राहील. परंतु हा फुलटॉस चेंडू त्याने दिलाय. फुलटॉस वरती सहजरित्या सिंगल रन्स जरूर मिळेल. पण विकेट खूप चांगली आहे. आणि या मैदानाचा जर का आपण विचार केला तर फास्ट आउटफील्ड, ग्रीन ग्रासचं मैदान जरूर आपण पाहतोय. खूप रोलिंग केलेली पिच आणि अशा या पिच वरती 20 रन्स वाचवणं, सेव्ह करणं तितकंसं सोपं नाही आहे. खरं तर पानदिवे 11 संघाला हे देखील ठाऊक आहे. परंतु त्यांना लढावं लागेल. ज्याप्रमाणे आपण विचार करतोय की 3ऱ्या षटकापर्यंत, 4थ्या षटकापर्यंत जरी का हा सामना गेला तरी देखील त्यांचा विजय असेल. इथे मात्र खराब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली. दुसऱ्या षटकाची सुरुवातच झाली ती म्हणजे डबल फुल टॉसनं. हा सुद्धा नो बॉल आलाय. इथे मात्र खूप वेगाचा पाऊस पडतोय. आपल्याला सोनखारला जायचं आहे आणि अशा वेळी छत्री फाटावी असंच काहीसं झालंय की काय या गोलंदाजाचे पाहावं लागेल. पंचांनी इशारा दिलाय. रेफरल केले पंचांनी. रेफरल केले. आमचे तिसरे पंच इथे वॉर रूम मध्ये सज्ज झालेले आहेत की जहाज आलाय की काय हॉर्मुजच्या समुद्रातून, खाडीतून. कारण जर तो जहाज आला नाही तर आपल्याला गॅस मिळणार नाहीये. परंतु हा जो जहाज आहे तिथं जर नो बॉल मिळाला तर मी म्हणेन आंबिवली संघासाठी चांगला आहे. परंतु जर हा नो बॉल मिळाला नाही तर पाणदिवे संघाला कुठेतरी लढण्याची क्षमता राहील. लढण्याची क्षमता आहे. आणि आपण बघितलं मगाशी, आता या सामन्यापेक्षा आपण अतिरिक्त चर्चा केली तर वावगं ठरणार नाही. बॅटिंग पॅरेडाईज आपल्याला पिच बघायला मिळते आणि आउटफील्ड एवढी चांगली आहे. फक्त दिशा द्या, फक्त टायमिंगवर भर द्या, गॅप सिलेक्ट करा, तुम्हाला धावा खोऱ्याने येतील. फक्त तो जो क्षेत्र आहे वाईडिश काऊ कॉर्नरचा, तिथे मात्र मगाशी एक झेल टिपला. इथे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केलाय वॉर रूम मधून. आणि इथे मात्र आता गावदेवी आंबिवली संघाच्या गोलंदाजांना फलंदाजांना कुठेतरी आता
मोठी संधी मिळाली आहे की मोठा फटका त्यांना खेळावा लागेल, कारण त्यांच्याकडे प्रचंड असे आता वेळ आहे. आणि कधी कधी काय होतं, 4 षटकांचा सामना 2 षटकामध्ये संपला तर आपलं टायमिंग वाचतं. तसं होईल का बघूया. हा फ्री हिटचा चेंडू कुठपर्यंत जाईल, सिंगल येईल, डबल येईल की मोठा फटका. नक्कीच फ्री बॉल यावेळेस जरूर आपण पाहणार आहोत. 12 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. एक विकेट्स गमावले, एक षटक आणि एका